बनवताना बहुतेक जण ही एक चूक करतात. तुम्हीही करत नाही ना? आणि ही एक चूक टाळण्यासाठी भरपूर साऱ्या टिप्ससह परफेक्ट मोदक कसा बनवायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला. त्यासाठी लागणारं साहित्य: एक मीडियम साईजचा नारळ खवून घेतलेला आहे. मस्त असं त्याचा पांढरा शुभ्र असा किस पडलेला आहे. पहिली टिप ती म्हणजे नारळ किसणीवर किसण्यापेक्षा तो खवून घ्या, जर तुम्हाला पॉसिबल असेल तर. मी इंडियातून आणलेलं, बाहेर देशात आपल्याला पॉसिबलच नसतं. जर इंडियात असाल तर नारळ खवून घ्या. खवलेल्या खोबऱ्याचं टेक्स्चर खूप स्मूथ मऊ असं असतं, त्यामुळे सारण पण खूप छान होतं. 2 वाटी खोबऱ्याच्या किसाला 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवा. आणि पाव टीस्पून वेलची जायफळची पावडर घ्यायची. हे एकदम पारंपरिक असं सारण मी बनवत आहे, त्यामुळे हे भांडं तापलं की त्यात एक छोटा चमचा साजूक तूप घालायचं आहे. तूप विरघळलं मग त्यात खोबरं घालायचं आहे. साधारण असं परतायचं आहे, म्हणजे त्या खोबऱ्यातलं ओलसरपणा आहे, मॉइश्चर आहे, ते निघून जाईल. 3 मिनटासाठी हे खोबरं आहे ते परतून घ्यायचं आहे. आणि नंतर त्यात 1 वाटी गूळ घालायचं आहे. गूळ खोबऱ्यामध्ये एकजीव होईल इतकं परतायचं आहे. मस्त असं सारण खमंग तुपावर परतून घ्यायचं आहे. आपण आपल्या आवडीप्रमाणे खसखस ड्रायफ्रूट घालू शकता. सारणामध्ये गूळ घालताना गूळ बारीक असं चिरून घ्या किंवा किसून घ्या, म्हणजे गुळाचे खडे पटकन विरघळतात आणि झटपट असं सारण आपलं बनून तयार होतं. आपण पाव टीस्पून वेलची पावडर घातली आहे. यात चिमूटभर मीठ घालायचे आणि सारण व्यवस्थित परतून घ्यायचे. जास्त घट्ट सारण बनवलं तर ते कडक होणार, आणि जास्त पातळ ठेवलं सारण, मोदक वाफवायला ठेवल्यावर मग ते ओलसर होतात, जास्त चिकट होतात आणि फाटू शकतात. त्यामुळे मीडियम ठेवायचे सारण. सारण कसं झालेलं आहे, मीडियम झालेलं आहे. अगदी गोळा पण नाही झाला आहे आणि एकदम पातळ पण नाही आहे. एकदम असं मोकळं मोकळं झालेलं आहे. छान एकदम सारण बनलेलं आहे. तर हे आपलं मोदकाचं सारण तयार झालेलं आहे. आता आपण उकड कशी काढायची ते बघूया. सगळ्यात महत्त्वाची टीप ती म्हणजे तुम्ही ज्या भांड्याने तांदळाचं पीठ मोजून घ्याल त्याच भांड्याने पाणी पण घ्यायचं आहे. 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, 2 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आणि आपल्याला केसर मोदक बनवायचे, त्यामुळे आपण केसर जास्त घेतलेलं आहे. आपल्या आवडीप्रमाणे तेल, तूप, लोणी जे आवडतं ते घ्या. 1 चमचा तूप घेतलं आहे. चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. तर हे मीठ घालून घेतलं आहे मी. आणि केसरचा सुगंध आहे तो खूपच सुंदर असा दरवळतो आहे. जसं पाणी उकळतं त्याप्रमाणे केसरचा कलर आहे तो पाण्यात उतरतो, त्यामुळे एकदम मस्त असं सॅफ्रॉन कलर आलेला आहे पाण्याला. तर आता चांगली उकळी, एकदम खळखळून उकळी आलेली आहे पाण्याला. तुपाची छान अशी चमक या पाण्याला आलेली आहे. तर मी 1 टीस्पून साजूक तूप या पाण्यात घातलेलं आहे. पाण्याला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे. आता आपण त्यात तांदळाचं पीठ घालूया. तांदळाचं पीठ आपल्याला चाळून घालायचं आहे. उकळी आल्यावर मिश्रणाला एकदा ढवळायचं आहे आणि मग तांदळाचं पीठ हळूहळू करून ओतायचं आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता एकदम फास्टमध्ये हे पीठ आहे ते पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे, नाहीतर हळूहळू केलं तर गुठळ्या होणार. मोदक बनवताना बहुतेक जण ही एक चूक करतात. त्याचं उत्तर हेच आहे की जर उकड काढताना प्रमाण चुकलं तर आपले जे मोदक आहेत ते नीट होत नाहीत. उकड आणि सारण दोन्ही पण परफेक्ट झालं पाहिजे, तरच तुमचे लाडू आहेत, मोदक आहेत, ते मस्त असे सुबक आणि परफेक्ट होणार. जर उकड नीट काढली गेली नाही, ती कच्ची राहिली तर त्याच्यामुळे त्यांचे मोदक नीट होत नाहीत. तर त्यामुळे पाण्याचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण हे दोन्ही सारखं घ्यावं. त्याच्याने तुमची उकड आहे ती मस्त अशी वाफवली जाईल आणि तुमचे लाडू आहेत ते पण छान असे
सुबक असे होतील. आता या मिश्रणावर झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनटासाठी हे पीठ आहे, ही उकड आहे ती शिजू द्यायची. 2 मिनटानंतर गॅस बंद करायचं आहे. उकड काढताना जे भांडं घेतो ते भांडं मोठं आणि पसरट घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला जे पीठ आहे ते व्यवस्थित ढवळता येतं. त्यात मग गुठळ्या होत नाही. जर तुम्ही भांडं छोटं घेतलंत आणि भरपूर पीठ असेल तर मग त्यात गुठळ्या होणार. त्यासाठी भांडं मोठं घ्यायचं. पीठ चांगलं उकडलेलं आहे, छान शिजलेलं आहे. आता थोडीशी वाफ गेली की आपण पीठ मळायला घेऊया. गरम असताना पीठ लगेच मळलं जातं आणि चांगलं सॉफ्ट असं मळलं जातं. ज्या गुठळ्या असतात त्यासुद्धा लगेच निघून जातात. उकड थंड झाली की मळायला खूप वेळ लागतो, कारण ते जरा कडक होतं पीठ. उकड साधारण गरम असेल तेव्हा ती उकड मळून घ्यायची. जर गुठळ्या असतील त्या पण अशा स्मॅशरने काढायच्या, म्हणजे गरम असताना स्मॅशरने जर गुठळ्या काढल्या तर लगेच निघतात त्या. किंवा ग्लास असतो, ग्लासाने सुद्धा काढू शकता. हे पीठ मळताना मला एक्स्ट्रा पाणी लागलेलं नाही आहे, फक्त पाण्याचा ओलसर हात घ्यायचा आहे आणि पीठ मळायचं आहे. जर आवश्यक असेल तर थोडं थोडं पाणी घ्या आणि मग पीठ मळा. पाणी आहे ते कोमट घ्या, गरम घ्या, थंड घेऊ नका पाणी. उकड मळून झाल्यावर त्याच्यावर ओला कॉटनचा कपडा टाकायचा आहे, म्हणजे ती उकड आहे ती कडक होत नाही किंवा सुकत नाही. चपातीच्या पिठाप्रमाणेच हे पीठ नरम असं मळायचं आहे आणि मग त्याचे मोदक करायला घ्यायचे. पिठाचे एकसमान गोळे केलेत म्हणजे मोदक एकसारखे बनतात, सेम आकाराचे बनतात. जेवढे पिठाचे गोळे झालेत तेवढेच सारणाचे पण भाग करायचे, म्हणजे आपलं सारण उरत नाही. हा जो गोळा आहे त्याला तुम्ही बघू शकताय क्रॅक्स गेलेले नाही आहेत, बिलकुल अशा भेगा पडलेल्या दिसत नाही आहेत. त्यासाठी तुम्हाला मऊसूत असं पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. हाताला जरा तेल लावून घ्यायचं आणि दोन्ही अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला त्या गोळ्याला वाटीचा आकार द्यायचा आहे. आणि या गोळ्याची जी पारी आहे ती पातळ बनवायची, अगदीच पातळ बनवू नका, नाहीतर काय होतं की मोदक आहेत ते फाटणार. त्यामुळे मीडियम अशी पारी आहे, ही बघा ही मीडियम पारी आहे. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, अशा पद्धतीत ही वाटी बनवून घ्यायची. मोदक बनवताना जी पद्धत इझी आहे ती करायची. तुम्हाला जर आधी सारण भरायचं आहे आणि मग कळ्या पाडायच्या तर तसं करू शकता. मला इझी जसं पडतं त्या पद्धतीत मी करते. मी आधी कळ्या पाडते आणि मग सारण भरते, ते मला इझी पडतं. त्यामुळे सवयसुद्धा झाली त्याच पद्धतीत बनवायची. आमच्याकडे त्याच पद्धतीत बनवतात, त्यामुळे मी तसं बनवते. आणि जी पद्धत तुम्हाला इझी पडते त्या प्रकारे तुम्ही मोदक बनवा. पारीच्या कडा आहेत त्या पातळ करायच्या आणि जो मधला भाग आहे, बेस आहे, तो थोडासा जाडसर ठेवायचा आहे. त्यामुळे पाकळ्या छान पडतात, तडकत नाही. मोदकाचं पीठ तुम्हाला जे हवं आहे ते घ्या, कारण मी आता स्पेशल असं पीठ सांगू शकत नाही, कारण आम्ही स्कॉटलंडमध्ये राहतो. त्यामुळे इथे जे तांदळाचं पीठ उपलब्ध असतं तेच आम्ही घेतो. त्यामुळे त्याच पिठाचे आम्ही मोदक आणि भाकरी दोन्ही पण बनवतो. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की पीठ फ्रेश ताजं असावं आणि एकदम बारीक दळलेलं असावं. त्याने तुमचे जे मोदक आहेत ते खूप छान सुंदर असे होतील. मग ते रेशनिंगचे जरी तांदूळ असले तरीही त्याचे सुंदर असे मोदक होतात. पण जर पीठ जुनं असेल तर मग त्याचे मोदक चांगले होत नाही, अगदी भाकरीसुद्धा चांगल्या होत नाहीत त्याच्या. तुम्हाला मोदक बनवण्यासाठी जे तांदळाचं पीठ आवडतं ते तुम्ही घ्या, त्याचे मोदक बनवा. घरातील प्रत्येक सणावाराला आपल्या घरातील गृहिणींची मेहनत दडलेली असते. हे जे पीठ आहे ना, मस्त असं लोण्याच्या गोळ्यासारखं मऊ लुसलुशीत असं मळायचं. मग असे फास्ट असे पटकन मोदक होतात. हे बघा अशा पद्धतीने सारखी पारी सगळ्या बाजूनी करून घ्यायची आणि मग कळ्या पाडायला सुरुवात करायची. थोडासा हात ओलसर असला की आपल्या ज्या कळ्या आहेत त्या व्यवस्थित अशा प्रेस होतात. कळ्या पडताना तांदळाचं सुकं पीठ जरी घेतलं तरीही चालतं आणि पण पटपट अशा कळ्या पाडल्या जातात. प्रत्येक भागात मोदक बनवायची वेगवेगळी पद्धत असते. जर तुमच्याकडे वेगळ्या कोणत्या नवीन पद्धतीने मोदक बनवत असतील तर नक्की कमेंट्स करून सांगा.
आमची ही मोदक बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट्स करून सांगा. हे बघा, ह्या ज्या पाकळ्या आहेत, कळ्या आहेत, या व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या, प्रेस करायच्या. अशा तुम्हाला पाकळ्या बनवता येतील त्याप्रमाणे बनवा. तर मी अशा पद्धतीत बनवल्यात, ह्या कळ्या पाडल्यात आणि आता त्यात सारण भरणार आहे. हे मी आता सारण भरत आहे. तर सारण भरलं की सगळ्या ज्या कळ्या आहेत त्या एकत्र घ्यायच्या आहेत आणि मग चांगलं प्रेस करायचं आहे. एवढं सारण भरलं आहे, याच्यापेक्षा जास्त भरलं तर मग मोदक आहे तो फुटणार. तर आपले एक पेढाण होतील एवढे मोदक झालेले आहेत. तर ते मी झाकून ठेवले होते. चाळणीमध्ये जितके मोदक बसतील तेवढे करायचे आणि लगेच ते शिजायला ठेवायचे, म्हणजे जास्त वेळ राहिले तर ते तडकणार, सुकणार. हे मोदक बनवून झालेले आहेत. आता चाळणीला तेल किंवा तूप लावायचे आणि त्यावर मोदक ठेवायचे किंवा केळीच्या पानात ठेवले तरी चालतं. जर तुम्ही चाळणीला तेल तूप लावलं तर ते जे उकडलेले मोदक आहेत ते सहज निघायला मदत होईल. तुमच्याकडे केळीचं पान असेल तर ते सगळ्यात उत्तम. तेल लावलेल्या मोदकाची चाळण भरायची आणि मग ती उकळत्या पाण्याचं जो टोप आहे त्याच्यावर ठेवायची. चाळणीला आधीच तूप लावून घेतलं होतं. आता त्यावर बटर पेपर ठेवते आणि मग त्यावर मोदक ठेवणार आहे. खूप वेळेला असं होतं की वाफेचं जे पाणी आहे ते मोदकावर पडून मोदक थोडे जास्त ओलसर चिकट होतात. तर अशा वेळी काय करायचं, जे झाकण आहे त्याला कपडा बांधायचा आणि मग ते झाकण मोदकावर ठेवायचं, म्हणजे मोदकावर वाफेचं पाणी पडणार नाही. आता आपण झाकण लावूया. 10 ते 15 मिनटात मोदक बनून तयार होतात. मोदक जेव्हा गरम असतात तेव्हाच त्यावर पाण्याचा हापका मारायचा, म्हणजे शिंतोडे मारायचे पाण्याचे. थंड पाण्याचे असे शिंतोडे मारले की मस्त असं मोदकाला ग्लेज येतो. छान आकर्षक असे मोदक दिसतात. तर हे गरम आहेत मोदक, ते बाहेर काढायचे आणि मग त्यावर चाळण ती बाहेर काढायची आणि मग त्यावर पाण्याचा हापका मारायचा. मस्त असे शायनी मोदक झालेले आहेत. केसर मोदकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.